प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदान क्रमांक 1 वरती चालू सामना बोपोली विपक्ष लढत असताना गुलगुलवाडा या दोन संघादरम्यान, तर मैदान क्रमांक 2 वरती एका बाजूला टीम एकवीरा रानसई विपक्ष लढत असताना सत्तेवाडी या दोन संघादरम्यान, तर मैदान क्रमांक 3 वरती महिलांचा सामना एका बाजूला मसाडी विपक्ष लढत असताना बेलवाडी या दोन संघादरम्यानची ही टक्कर मैदान क्रमांक 3 वरती आपल्या भेटीला आली आहे। नरेश भावदाने यांना आपण विनंती करूयात की आपण ग्राउंड क्रमांक 2 वरती गुणलेखकाचं काम करायचंय। मसाडी वर्सेस बेलवाडी इथे मात्र नक्कीच पकड करण्यात आलेली आहे। बेलवाडी या संघाला 1 पॉइंटची बढत पाहायला मिळते। नक्की शर्तीचे प्रयत्न होते मसाडी या संघाकडून, नक्कीच चांगली चढाईपट्टीची कामगिरी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे, परंतु चांगली पकड सुद्धा आपल्याला बेलवाडी या संघाकडून पाहायला मिळते। आपल्या भारतीय कबड्डी संघाने मित्रांनो एशियाई खेळामध्ये भारतासाठी गोल्ड मेडल सुद्धा जिंकलाय। येणाऱ्या भविष्यामध्ये तुमच्यापैकीच कोणतरी भारतीय संघाचा हिस्सा सुद्धा होऊ शकतोय। त्याच्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळण्यासाठी मात्र या ठिकाणी धनगर समाज कल्याणकारी संस्था यांच्या वतीने एक महिला कबड्डीपटूचा एक गट या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला मात्र एक संधी देण्यात आलेली आहे। त्या संधीचा आपण सोनं करून दाखवा। हा व्यासपीठ तुम्हाला दिलेला आहे, तुमच्या कलेला कुठेतरी वाव मिळावा या अनुषंगाने या ठिकाणी नक्कीच आयोजकांनी चांगली संधी तुम्हाला दिलेली आहे। पुन्हा बेलवाडी संघाची चांगली पकड पाहायला मिळते। वाह, एकदा जोरदार ताली होऊ द्या। आलेल्या सर्व मायबाप रसिकांना विनंती आहे मित्रांनो, आपण सर्वांना या महिला कबड्डीपटूंचा आपल्याला उत्साह वाढवायचा आहे। हा इथे भारी पक्कम सदीर असलेली चढाईपट्टू आणि एका चढाईमधून मध्ये मात्र तिने 2 गुणांची कमाई केलेली आहे। छान बेलवाडी या संघ नक्कीच चांगली कामगिरी पाहायला करत आहे आणि सध्याच्या घडीला नक्कीच त्यांच्याकडे आघाडी सुद्धा आहे। प्रेक्षकांना विनंती करतोय जे बॅरिकेडवरती जोर देऊन उभे आहेत त्यांना विनंती असणार आहे की आपण जोर न देता उभं राहायचं। सर्व प्रेक्षकांना विनंती असणार आहे। त्याचबरोबर बेलवाडीचे जेवढे संघाला सपोर्टर्स आहेत त्यांना विनंती असणार आहे की आपण सुद्धा बॅरिकेडच्या बाहेर व्हायचं। आमचे जेवढे स्वयंसेवक आहेत त्यांना मी विनंती करतोय। पुन्हा खोलवर चढाई पाहायला मिळते। आणखीन 1 गुणांची कमाई बेलवाडी या संघाच्या चढाईपटूने केलेली आहे। 1 विरुद्ध 7 अशी आपल्याला आता या बेलवाडी विरुद्ध मसाडी या संघामध्ये चढाई पाहायला मिळते। मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपतात। टिटवीचा राजा ड आणि नेरल लवाडी या दोन्ही टीमने सज्ज राहायचं। हा दुसरा पुकार असणाऱ्या टीम टिटवीचा राजा ड आणि नेरल लवाडी या दोन्ही टीमनं मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपतात लगेचच आपण सज्ज राहायचंय। टाइम आउट घेण्यात आलेला आहे बेलवाडी या संघाकडून, कारण दुसऱ्या बाजूला आपण मसाडी या संघातील 3 कबड्डीपटू महिला कबड्डीपटू पाहतोय मित्रांनो। तर बेलवाडी हा संघ कुठेतरी सध्याच्या घडीला नक्कीच आघाडीवरती आहे। आपली पिछाडी आपल्याला कशा प्रकारे भरून काढता येईल त्यांचे महिला मार्गदर्शक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। सातत्याने त्यांना चांगलं मार्गदर्शन सुद्धा करतायत। त्यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्यांचा मनोबल कशा प्रकारे आपल्याला वाढवता येईल त्याची खबरदारी ते सुद्धा घेत आहेत। 3 विरुद्ध 1 अशी लढत बेलवाडी विपक्ष मसाडी या संघामध्ये पाहायला मिळते। नक्कीच यावेळेस मात्र आपल्याला छोटीशी शकुनी पाहायला मिळते। रिक्त असं करत नाही। चांगली खोडवर चढाई पाहायला मिळते, पावलांची वजाबाकी पाहायला मिळते। स्वयंसेवक कृपया एंट्रीच्या समोर जी पब्लिक आहे सर्वांना खाली बसून घ्या, कृपया सर्वांना खाली बसून घ्यायचं त्या ठिकाणी आणि त्या बॅरिकेडच्या बाहेर काढा।
एकतर सर्वांनी खाली बसून घ्या किंवा बॅरिकेडच्या बाहेर राहा. गुणांच्या चांगली चढाई, एक गुणांची आणखी स्वयंसेवक बाकी ठिकाणी गर्दी नाही, एकतर खाली बसा किंवा बॅरिकेडच्या बाहेर थांबा. सहकार्य करा कृपया. चला मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संताप खाली बसा किंवा बॅरिकेडच्या बाहेर चला. आणि बेलवाडी ब या दोन्ही स्पर्धा सर्वांना पाहायला मिळाले पाहिजे. जेवढे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती करतो, जेवढे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आले त्यांना सगळ्यांना बाहेर काढायचं. संपूर्ण रायगड जिल्ह्यामधून या ठिकाणी बरेचसे संघ, जवळपास 32 पुरुषांचे संघ आणि जवळपास महिलांचे 8 ते 10 संघांनी या आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. रहातळा घरून समाज कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि आजच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजक या सर्वांनी खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन करून आपल्याला एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. त्याचं आपण निश्चितपणाने सोनं कराल अशी आशा बाळगतो. खेळाडू या नात्याने आपण आपला खेळ दाखवायचा आहे. पंचांचे नियम जे आहेत, पंचांचा निर्णय अंतिम राहील याची देखील नोंद घ्यायची आहे. जे जे संघ आजूबाजूला आलेले असतील त्यांनी सर्वांनी एक किटमध्ये तयारीत राहायचं आहे. आयोजकांना आपण सहकार्य करायचं आहे. एक चांगली चढाई पाहायला मिळते. आणखी एक गुणांची कमाई मात्र नक्की त्या महिला कबड्डीपटूने केलेली आहे. वारंवार त्याच्या चढाईमध्ये मात्र गुणांची संख्येमध्ये आपल्या वाढ करता येते आणि उत्कृष्ट चढाई बहादूर म्हणून नक्कीच त्या महिला कबड्डीपटूचं आपल्याला कौतुक करावं लागेल. एक छोटीशी कबड्डीपट्टू आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, चढाई करून आलेली आहे बेलवाडी या बलाढ्य संघावरती. हा, इथे मात्र नक्कीच ती बाद होईल. आताच 1+3 ग्राउंड क्रमांक 3 वरती चालू सामन्यानंतर होणारा पुढील सामना असेल किशोर महिलांचा. जे मुली आहेत, हा पेन शिवकन्या पेन संघाच्या कॅप्टनला विनंती आहे. शिवकन्या पेन संघ या ठिकाणी आला असेल तर लवकरात लवकर व्यासपीठासमोर या. आपली आतुरतेने या ठिकाणी वाट पाहिली जात आहे, कारण गोपालवाड संघ अगदी वेळेवरती शिस्तपणा काय असते नक्कीच आपण त्यांच्याकडून शिका मित्र म्हणेन, कारण अगदी वेळेवरती तो संघ या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. हॅलो, स्वयंसेवकांना परत विनंती आहे, जे ग्राउंड मध्ये खेळाडूंच्या व्यतिरिक्त माणसं आहेत त्यांना बाजूला करा. चढाई पाहायला मिळते. आणखीन एक गुणाची कमाई बेलवाडी या संघाच्या चढाईपट्टूने केलेली आहे. मध्यंतराला नक्कीच खेळ थोडासा थांबलाय आणि मध्यंतराला मला असं वाटतंय बेलवाडी या संघाकडे नक्कीच काहीशा गुणांची आघाडी असेल, कारण मसाड या संघ थोडासा पिछाडीवर आहे. तुम्हाला नक्कीच आता नवीन जोमाने खेळावा लागेल. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपतात. संघर्ष गारमाळ आणि बेलवाडी ब या दोन्ही टीमला सज्ज राहायचं. संघर्ष गारमाळ आणि बेलवाडी ब या दोन्ही संघांना विनंती असणार आहे की मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपतात लगेचच आपण मैदान क्रमांक 1 वरती दाखल व्हायचंय. त्याचबरोबरीनं मैदान क्रमांक 2 वरती चालू सामना संपतात टीटीव्हीचा राजा ड आणि नेरळ लवाडी या दोन्ही टीमला सज्ज राहायचंय. टीटीव्हीचा राजा ड आणि नेरळ लवाडी या दोन्ही टीमला विनंती असणार आहे की चालू सामना संपताच मैदान क्रमांक 2 वरती आपण दाखल व्हायचंय.
हॅलो, स्वयंसेवकाने विनंती आहे, कुणाकडे मेडिकल बॉक्स असेल तर तरी तिकडे आणायचं आहे. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. मसाडी विरुद्ध बेलवाडी. त्याला स्वयंसेवकांना विनंती करू, मेडिकल बॉक्स कुणाकडे असेल तरी तरी तिकडे संपर्क साधायचा आहे. गुणलेखक मध्यंतराला चालू सामन्यामध्ये बेलवाडी या संघाकडे कितीची आघाडी आहे? मसाडी या संघाकडे ओके ओके 4 गुणांची, फक्त 4 गुणांची आघाडी आहे. बेलवाडी या संघाकडे मसाडी या संघाचे आणखीन एक चढाई बाजार मात्र या ठिकाणी बाद झालेली आहे, त्याची पकड झालेली आहे. बेलवाडी हा संघ सातत्याने आपलं वर्चस्वपणा दाखवत आहे मित्रांनो, आणि आपलं वर्चस्व मात्र त्यांनी टिकवलेलं आहे, कायम ठेवलेलं आहे. बेलवाडी या संघाला सुद्धा मेहनत करावी लागेल. मोठी पकड या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु या चढाईपटूचं खरंच कौतुक करावं लागेल. प्रत्येक सर्व्हिस मध्ये तिने 1 किंवा 2 गुणांची कमाई केलेली आहे. नक्की सर्वांना एक विनंती असेल की प्रामाणिकपणा दाखवा, कोणालाही कोणती दुखापत होऊ नये त्याची आपण थोडीशी खबरदारी घ्या, काळजी घ्या. बेलवाडी विपक्ष मसाडी या संघ मित्रांनो आपल्याला चालू सामन्यामध्ये ग्राउंड क्रमांक 2-3 वरती खेळताना दिसत आहे. मसाडी या संघ 5 ते 6 गुणांच्या पिछाडीवरती आहे. हा, यावेळेस मात्र नक्की चांगली चढाई, परंतु किती गुणांची कमाई केली पाहूया. एकच गुणाची कमाई केलेली आहे, परंतु नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल या चढाई पट्टूचं. पुन्हा तीच चढाई बाजू आपल्याला पाहायला मिळते. सर्वाधिक गुणांची कमाई ज्यांनी केली अशी महिला कबड्डीपट्टू सध्या सर्वांचा लक्ष वेधत असताना आपण पाहतोय. मसाडी या संघ पिछाडीवरती आहे. रिक्त हस्ते यावेळेस मला असं वाटते रिक्त हस्ते परतलेली आहे. प्रत्येक सर्व्हिस मध्ये तिने 1 किंवा 2 गुणांची कमाई केली होती, परंतु आता मात्र तिला सुद्धा रिक्त हस्ते परतावं लागलंय. अगदी काही क्षणाचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित क्षणामध्ये नक्कीच मसाडी या संघाला चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. 1 गुणाची कमाई मसाडी या संघाकडे. अतितटीची लढत ग्राउंड क्रमांक 3 वरती बेलवाडी विपक्ष मसाडी या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा, पुन्हा वेगाने चढाईपट्टू आपण पाहतोय मित्रांनो. महिला चढाईपट्टू एक वेगवान सर्व्हिस करताना आपल्याला पाहायला मिळते, आणि शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत. बेलवाडी पुन्हा एक चढाईपट्टू मात्र रिक्त हस्ते परतलेली आहे. चांगली लढत. हॅलो, ग्राउंड क्रमांक 1 गेटवर गर्दी होती, 18 इकडे बाहेर करा. पकड गेटवरती गर्दी झालेली होती, 18 स्वयंसेवकाने आणखी एक पकड पाहायला मिळते. त्याला वाद पुरी करायचा नाहीये. चला, प्रमुख पाहुणे थोड्या वेळामध्ये येणार आहेत. जे एंट्रीला प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करूयात की आपण बॅरिकेडच्या बाहेर व्हा. चला, ही स्पर्धा आपल्याला कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी आहे. इथून कुठे कोणत्याही टीम मध्ये सिलेक्ट होणार नाही आहे, याकडे सुद्धा लक्ष असू द्या. सन्माननीय चंद्रकांत बावदाने साहेब, मी आपल्याला विनंती करतो की आपण मंचकावरती या. आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. एक गुणाची कमाई. नक्कीच मित्रांनो, सर्वांचा लक्ष वेधून घेणारी अशी चढाईपट्टू आपल्याला बेलवाडी या संघामध्ये पाहायला मिळते. वयाने कमी असली तरी माझ्याकडे अनुभव भरपूर आहे.
हे तिने सिद्ध केलंय. यावेळेस मात्र मसाडी संघाची आणखीन एक तळाईपट्टू बाद होणार आहे. नियंत्रण रेषेच्या पलीकडे पाय गेल्यामुळे कुठेतरी त्यांचं नक्कीच स्वतःचं नियंत्रण त्यांनी आपलं घालवलंय आणि या ठिकाणी तिला बाद व्हायला लागतंय. 25 होऊन ती माघारी परतले. मैदान क्रमांक 1 वरील सामना हा समाप्तीकडे वळतोय. विनंती असणारा संघर्ष गारमाळ आणि बेलवाडी ब आपण दोन्ही टीमने सज्ज राहायचंय. संघर्ष गारमाळ आणि बेलवाडी ब लगेचच आपण मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. TNP चषक खेळून आलेली चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळते बेलवाडी मसाडी या संघाकडून. अंकिता गोरे नक्कीच एक चांगली कबड्डीपट्टू आहे आणि म्हणूनच मसाडी या संघामध्ये तिची निवड सुद्धा झालेली आहे. इथे मात्र पुन्हा एक चांगली चढाई पाहायला मिळते आणि कुठेतरी नक्कीच एक दहशत निर्माण केली आहे बेलवाडी या चढाईच्या संघाच्या चढाईपट्टूने. मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या समोरची गर्दी आहे. त्या सर्व मायबाप रसिकांना आणि कबड्डीपट्टूंना माझी विनंती आहे की तो द्वार त्या ठिकाणी आपले प्रमुख पाहुणे काही वेळानंतर या ठिकाणी येतील तर त्या ठिकाणून आपल्याला थोडंसं साईडला व्हायचं आहे. मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या ठिकाणी जे मायबाप रसिक असतील किंवा खेळाडू असतील तर त्यांना विनंती आहे. आणखीन एक पक्कड या ठिकाणी पाहायला मिळते. सन्माननीय माधव हिरवे सरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. माधव हिरवे सरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपताच टिटवीचा राजा ड आणि नेरल लवाळी या दोन्ही टीमला सज्ज राहायचंय. महिलांचा संघ जर शिवकन्या पेन हा संघ जर इथे उपस्थित राहिला असेल तर आपली उपस्थिती इथे दर्शवायची आहे. शिवकन्या पेन हा संघ जर इथे उपस्थित असेल तर त्यांना आपली उपस्थिती इथे दर्शवायची आहे. दोन गुणांची कमाई बेलवाडी संघाच्या बाजूने आपल्याला एक चढाई बहादर त्याच्या माध्यमातून 2 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते. संघाच्या गुणलेखकामध्ये किंवा अंकतालिकेमध्ये आणखीन 2 गुणांची आघाडी बेलवाडी या संघाकडे अधिक होताना आपल्याला पाहायला मिळते. मसाडी या संघ पिछाडीवरती आहे. एक मोठी आघाडी आपल्या विरोधी संघाकडे आहे. ती पिछाडी आपल्याला कशा प्रकारे भरून काढायची आहे त्यासाठी नक्कीच तुम्हाला एक योजनाबद्ध पद्धतीने आता कबड्डी खेळावी लागेल. काही क्षण उरलेला आहे, अगदी शेवटचे काही क्षण असतील. आपल्याकडे वेळ कमी आहे. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपलेला आहे. विनंती असणाऱ्या टीम संघर्ष गारमाळ आणि बेलवाडी ब या दोन्ही टीमला लगेचच दाखल व्हा. 2 मिनिटांचा वेळ 1 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. 1 मिनिट वाट पाहिली जाईल त्यानंतर पेनल्टी दिली जाणार आहे. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपलाय. बोकुली संघ या सामन्यामध्ये विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबरीनं पराभूत संघाचं आभार. विनंती असणाऱ्या गोकुळवाडा या संघाला की आपण आपला सन्मान चिन्ह घेण्याकरिता व्यासपीठाच्या समोर यायचं. तत्पूर्वी दीपकजी गोरे यांना विनंती असेल आपण सुद्धा या व्यासपीठावर या. सन्माननीय दीपकजी गोरे साहेबांना सुद्धा विनंती आहे. आपली सुद्धा या ठिकाणी वाट पाहिली जाते.
मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपलेला आहे. विनंती असणाऱ्या टीम संघर्ष गारमाळ विपक्ष लढत असताना बेलवाडी बी आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तसंच ग्राउंड क्रमांक 3 वरती महिला कबड्डी पट्टूमध्ये एक सामना उरकलेला आहे आणि नक्कीच हा सामना बेलवाडी या संघाने जिंकला असेल. जिंकणाऱ्या संघाचं सुद्धा अभिनंदन, तसेच पराभूत होणारा मसाडी संघाचं सुद्धा अभिनंदन, कारण तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल नक्कीच या स्पर्धेची शोभा